राज्यभरात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या। सिलेंडर तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी या रांगा लावलेल्या होत्या। युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना महिन्यातून एकदाच मिळणार आहे हा सिलेंडर आणि केंद्र सरकारने तशा सूचना दिल्या। त्यामुळे सिलेंडर बुकिंगचा आधीचा 15 दिवसांचा कालावधी आता 10 दिवसांनी वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 25 दिवसानंतरच सिलेंडर बुकिंग होईल आणि त्यानंतर सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी 2-4 दिवस जातील। म्हणजे एकंदरीत ग्राहकांना महिन्याला एकच सिलेंडर मिळेल। त्यामुळे सिलेंडरच्या टंचाईच्या भीतीने नागरिक गॅस एजन्सी बाहेर गर्दी करतात। घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यानं पनवेलमधील न्यू पनवेल परिसरात नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। सकाळपासूनच घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक लांबच लांब रांगा लावतायत। अनेक नागरिक पहाटेपासून एजन्सी बाहेर थांबले होते, मात्र गॅसचा पुरवठा मर्यादित असल्यानं सर्वांना सिलेंडर मिळेल का याबाबत संभ्रमाचं वातावरण। प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेलं आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या, काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं। मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं। याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात, व्यावसायिकांना दिले जाऊ नयेत अशा प्रकारची सूचना असताना सुद्धा कदाचित तसं होत असावं। युद्धाचा परिणाम झालेला आहे। उदाहरणार्थ गॅस सिलेंडर मध्ये आम्हाला लाईनीत लागावं लागते। जे गॅस सिलेंडर आम्हाला वेळेवर भेटायचा, आज मी सकाळी 8:30 वाजल्यापासून लाईनीत लागलो। त्यांनी मला पावत्या दिल्यात आणि परत त्या पावत्या घेऊन आम्हाला परत ह्या ठिकाणी लाईन लावावं लागते। याचा परिणाम जाणवतोय। तुटवडा झालेला असं मी सांगू शकत नाही, पण मला जाणवतंय की तुटवडा झालेला आहे। आता सिलेंडर गॅस पण तुटवडा निर्माण झालेला आहे। तर सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 11 वाजले, आम्ही लाईनीलाच आहेत। कोणी पावत्या फाडून घेतल्यात, कोणी काय येणार, सिलेंडर येणार आहे म्हणून 2 उरणवरनं येणार आहे, गाडी अजून का आली नाही, गाडी कधी येईल का सांगता येणार नाही, पण लोक बसलेले आहेत।